नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। अर्जुन दरवाजा तोडून जेव्हा गोडाऊनमध्ये घुसतो त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये सचिन दिसतो। अर्जुनला थोडा डाऊट येतो। तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, याला खरंच काही झालंय का नाटक करतोय? तर ते इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला पाणी आणायला लावतात। तर दुसरीकडे पूजेची सगळी तयारी झालेली असते। कल्पना काकू अस्मिताला पूजा करण्यासाठी बोलवतात आणि तिथे बसायला लावतात। अस्मिताची पूजा करून झाल्यानंतर सगळे हात जोडून नमस्कार करतात। सगळी फॅमिली अगदी खुश असते। इन्स्पेक्टर सचिनच्या तोंडावर पाणी मारतात। सचिन शुद्धीवर येतो। म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे ना प्रेक्षकांनो, त्याचं हे सगळं नाटक आहे। आता अर्जुनला आणि पोलिसांना दाखवण्यासाठी करतोय सचिन नाटक। अर्जुनला म्हणतो, तू आलास मला सोडवायला, पण तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे ते? इन्स्पेक्टर सांगतात, मोबाईल लोकेशन ट्रेस केलं होतं आम्ही। सचिन रडण्याचं नाटक करतो, अहो डांबून ठेवलं मला त्यांनी, पण बरं झालात तुम्ही आला, नाहीतर माझं काय झालं असतं मला खरंच माहीत नाही। तर दुसरीकडे अस्मिताची ओटी भरतात सगळे। आधी कल्पना काकू, प्रतिमा आत्या, सायली, विमल। पण अस्मिताचा अजिबात मूड नसतो हे सगळं करण्याचा। ती तिथे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून बसलेली असते। तर इन्स्पेक्टर सचिनला विचारतात, इथे कोणी डांबून ठेवलं तुम्हाला? तेव्हा सचिन सांगतो, साक्षी महिपत शिकरे। तर इन्स्पेक्टर विचारतात, त्यांनी का असं केलं? तेव्हा सचिन त्याची खोटी स्टोरी रचतो। कॅनडामध्ये होतो, माझ्या बायकोसाठी मी नोकरी सोडून आलो, फायनान्शियल प्रॉब्लेम होते तेव्हा थोडा मी अपसेट होतो, त्याच वेळेला साक्षीने तिच्या जाळ्यात मला अडकवलं आणि इथे डांबून ठेवलं। याआधी दुसरीकडे पण डांबून ठेवलं होतं मला, तिथला पण पत्ता मी सांगतो। तोही पत्ता सांगतो सचिन। तर अर्जुन म्हणतो, हे सगळं तू रचलेली स्टोरी आहे ना, तुला माहिती नव्हतं का ही साक्षी शिकरे म्हणून? तेव्हा सचिन म्हणतो, नाही मला माहीत नव्हतं, मी समीरा शेखर म्हणून तिला ओळखत होतो। तर अर्जुन विचारतो, महिपत शिकरेच्या घरी तुला घेऊन गेली होती का? तेव्हा सचिन नाही म्हणतो, साक्षी मला त्याच फ्लॅटमध्ये घेऊन गेली होती, 302 नगरदास रोड। तर इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकतात, मी यांचं स्टेटमेंट लिहून घेतलं आहे। तेव्हा सचिन म्हणतो, अर्जुन प्लीज मला घरी घेऊन चल, अस्मीला भेटायचं आहे मला। तेव्हा अर्जुन म्हणतो, लाज नाही वाटत तुला हे बोलताना? तुझ्यामुळे अस्मिताई आणि बाळाची तब्येत क्रिटिकल होती, तुला त्याचा काय फरक पडणार ना? तर सचिन म्हणतो, मला बाळ झालं आहे, अस्मीची तब्येत बरी आहे ना, बाळ व्यवस्थित आहे ना? मला मान्य आहे मी शेण खाल्लं, पण प्लीज अर्जुन मला घरी घेऊन चल ना। अर्जुन तिथून बाहेर निघतो तर सचिन त्याच्या मागे येतो। अर्जुन काही गाडीमध्ये त्याला बसवत नाही, पण तो खूपच विनवण्या करत असतो अर्जुनचा, अर्जुन प्लीज मला घेऊन चल ना, गाडीच्या समोरच उभा राहतो। त्यानंतर कुठे जाऊन अर्जुन त्याला गाडीमध्ये बसवतो। प्रतिमा आत्या अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता आजच्या दिवशी सटवाई बाळाचं भविष्य लिहित असते आणि तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे। त्याच वेळेला तिथे सचिन येतो। सचिनला बघितल्यानंतर अस्मिता पण खुश होते। सचिन म्हणतो, अस्मी तू ठीक तर आहेस ना? असं झालं होतं कधी माझ्या बाळाला बघतो? तर अस्मिता म्हणते, अरे तुझी अवस्था अशी का झाली? कुठे होतास तू? आणि फोन पण बंद होता तुझा। तेव्हा सचिन म्हणतो, अस्मी ते सगळं जाऊ दे, मी तुझ्या आणि बाळाजवळ आलो तीच खूप मोठी गोष्ट आहे। आता आपली फॅमिली पूर्ण झाली, मी प्रॉमिस करतो इथून पुढे आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही। तर अर्जुन त्याला मागे ओढतो, आता झालं ना भेटून, चल निघ, माझ्या बहिणीच्या आणि बाळाच्या आसपाससुद्धा नाही फिरकायचं। तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे अर्जुन पण तू याला इथे आणलंच का? इथे सापडला तिथेच यायचं ना सोडून। हे बघ सचिन, आम्हाला कोणालाही तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही, आणि तुझ्यामुळे माझ्या मुलीची काय अवस्था झाली होती, तिची नॉर्मल डिलिव्हरी होती का नाही याचा सुद्धा प्रश्न पडला होता आम्हाला, आणि तू 4-5 दिवसानंतर उगवलास। कल्पना काकू म्हणतात, हे बघ सचिन, तुझ्या आयुष्यामध्ये वेगळी स्त्री आहे याचा आम्हाला त्रास होतच होता, पण ती देखील साक्षी शिकरे। तेव्हा सचिन म्हणतो, मला मान्य आहे मी तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे, माझ्याकडनं चुकी झाली, पण मला माफ करा, तुझी बाजू ऐकून तरी घ्या। तर अस्मिता म्हणते, बोल सचिन, मी तुझी बाजू ऐकणार। तर सचिनची खोटी स्टोरी सुरू होऊन जाते, मला माहीत नव्हतं ती साक्षी शिकरे, समीरा शेखर म्हणून मी तिला ओळखत होतो, कॅनडामध्ये असताना फायनान्शियल प्रॉब्लेम झाले म्हणून मी त्या मनस्थितीत होतो आणि तेव्हाच मी तिच्यामध्ये अडकलो, माझी सगळ्यात मोठी चुकी झाली। पण मी त्यानंतर तिला म्हटलो की मला माझ्या बायकोजवळ जायचं आहे, पण तिने तसं नाही होऊ दिलं। तेव्हा सायली म्हणते, या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा? आणि तुम्ही भारतात परतल्यानंतर साक्षीबद्दल काही न्यूज वर्तमानपत्र वाचलं नाही? सचिन म्हणतो, हो मी तिचा वर्तमानपत्रामध्ये फोटो बघितला होता, पण ती जेव्हा मला भेटली तेव्हा ती पूर्णपणे वेगळी दिसत होती, म्हणून मला ओळखता नाही आलं।
त्याच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो असतो, तो दाखवतो सर्वांना. ही बघा अशी दिसत होती, कसं काय ओळखायला येणार. तर अस्मिता म्हणते, सचिन कोणाला काहीही वाटू दे, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे ना, आणि चुकी तर माणसाकडनंच होते ना. तर प्रताप काका म्हणतात, अगं अस्मिता अजून तरी डोळे उघड, तो काही कोणाच्याही जाळ्यात अडकायला तो काही भोळा माणूस आहे का. तर अस्मिता म्हणते, हो आहे तो भोळा, त्याचं चारित्र्य मी कॅनडामध्येच अनुभवलं होतं. तर अश्विन म्हणतो, अगं अस्मिताई तो जेव्हा कॅनडामध्ये होता ना तेव्हा तू जास्त वेळ इथेच राहायची, तिकडे काय रंग उधळत होता तुला काय माहिती. तेव्हा अस्मिता म्हणते, अश्विन सगळ्या बायकांना कळतं की आपला नवरा कसा आहे तो. तर अर्जुन म्हणतो, रिअली तुला जर हे कळालं असतं ना तर तू आत्ता त्याला घराबाहेर काढलं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिनने त्याची चूक सुधारली ना, मग मी का त्याला घराबाहेर काढू. कल्पना काकू म्हणतात, अस्मिता आपल्या घरातली कुठलीही स्त्री असा निर्णय घेणार नाही. अस्मिता म्हणते, माझ्या जागी कुठलीही बायको असती ना तर तिने हाच निर्णय घेतला असता. सायलीला म्हणते, सायली अर्जुन जर काही खोटं बोलला असता तर तू त्याला माफ केलंच असतं ना. तेव्हा सायली म्हणते, नाही अस्मिताताई मला माहिती आहे ना, ते माझ्याशी कधी खोटं बोलतच नाही आणि माझ्याकडे खोटेपणाला जागाच नाही, आणि ते माझ्याशी खोटं बोलले असते तर त्यांची चूक मी पोटात घातली नसती, त्या क्षणाला मी ते नातं तोडलं असतं. हे ऐकल्यानंतर तर अर्जुनला धक्काच बसतो. तर अर्जुन मनातच विचार करतो, म्हणजे सायलीला जर समजलं मी साक्षीबद्दल महिपतची डील केली आहे तर ही माझ्याबरोबरचं नातं कायमचं मोडेल. सगळा तमाशा झाल्यानंतर सुभेदार कुटुंब बसलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, सगळी चूक दादाची आहे, त्यांनी इथं घरी आणायलाच नव्हतं पाहिजे ना सचिनला. सायली म्हणते, अश्विन भाऊजी त्यांनी जर आणलं नसतं तर अस्मिता ताईंना सत्य कळालं नसतं ना, त्यांचा हेतू चांगला होता आणण्याचा. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, आता बाळ घरात आहे, असे चढलेले स्वर कळतात बाळाला. सायली म्हणते, आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, इथून पुढे बाळाच्या कानावर फक्त गोड गोष्टीच पडतील. तेव्हा प्रिया म्हणते, सगळ्यांना भूक लागली असेल ना, थोडी खिचडी करू का मी. तर प्रताप काका म्हणतात, नाही मला भूक नाही. तर कल्पना काकू पण नाही म्हणतात. दोघंही तिथून उठून जातात. सायली पण अर्जुनचा मूड कसा आहे ते बघण्यासाठी निघून जाते. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन हे काय होऊन बसलं रे आपल्या घरात. मला धीर देण्याचं नाटक करते आणि मनामध्ये म्हणते, अर्जुन सायली तुम्ही हे प्रकरण कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला ना, पण मी असं होऊ देणार नाही. मी पूर्ण काळजी घेईल की तुम्ही दोघं अस्मिता आणि सचिनच्या प्रकरणामध्ये कसे अडकून राहाल. माझ्याबद्दल पुरावे गोळा करायला तुम्हाला वेळच मिळणार नाही, आणि थोडं मला पण श्वास घेऊ द्या. तर अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात. तेव्हा सचिन उठतो आणि विचार करतो, साक्षीने स्वतःहून तिकडून फोन नको करायला, नाहीतर सगळं पितळ उघडं पडेल. तो तिला मेसेज करून सांगणार असतो. त्याच वेळेला तिथे बाळ उठतं. सचिन मनातच विचार करतो, अस्मिताला इम्प्रेस करण्यासाठी बाळाला घ्यावंच लागेल. बाळाला काढतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच अस्मिता उठते आणि म्हणते, बाबा असावा तर असा, जे आई करते ते सगळं अगदी प्रेमाने करतो तू. सचिन म्हणतो, अस्मिता तू आराम कर बरं, का उठलीस तू. अस्मिता म्हणते, बाळ वाट बघत होतं तुझ्या याच स्पर्शाची, बघ कसं शांत झोपलं आहे तुझ्या हातात. तर दुसरीकडे प्रियाला साक्षीचा फोन येतो. अश्विन विचारतो, अगं एवढ्या रात्री कोणाचा फोन येतोय तुला तन्वी. तर प्रिया रॉंग नंबर म्हणून त्याला झोपायला लावते. तिथून बाजूला येते आणि साक्षीसोबत बोलते हळू आवाजात, अगं एवढ्या रात्री कोणी फोन करतं का. तेव्हा साक्षी म्हणते, अगं ऐक ना प्रिया ऐक, सचिन तिथे आला आहे ना, हो बरा तर आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो बरं इथे सगळं व्यवस्थित आहे, आता फोन ठेव. तेव्हा साक्षी म्हणते, ऐक ना उद्या सकाळी माझी आणि त्याची भेट घडून दे, नाहीतर मी परत परत कॉल करेल. तर प्रिया तयार होते आणि फोन ठेवायला लावते. मनातच म्हणते की या गोष्टीचे आहे ना मी साक्षीकडनं चार्ज घेतले पाहिजे, एवढी मोठी रिस्क घेते मी, पण मग यामध्ये माझाच फायदा आहे. अर्जुन आणि सायली यामध्येच गुंतून राहतील, माझ्याबद्दल चौकशीच करणार नाही. तरच कधी कधी ना मला माझाच अभिमान वाटतो. सायली अर्जुनला विचारत असते, झाला का राग शांत. तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. अस्मिता ताई तर मूर्खपणा करतेच आहे, पण तू कुठे शहाण्यासारखी वागते. तेव्हा सायली म्हणते, मी काय केलं. तर अर्जुन म्हणतो, तू सर्वांसमोर डायरेक्ट बोलली, मी जर तुझ्यापासून काही लपवलं तर त्या क्षणाला आपलं नातं संपेल. सायलीला हसू येतं हे ऐकून. बाहेर काही अफेअर करण्याचा विचार आहे का तुमचा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला चांगलंच माहिती आहे मी असं अफेअर वगैरे काही करणार नाही, पण समज अशी काहीतरी चूक झाली की सगळ्यांच्या भल्यासाठी मी तुला एखादी गोष्ट नाही सांगितली तर तू आपलं नातं इथेच संपवशील. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असं काही केलं आहे का, माझ्यापासून काही लपवलं आहे. अर्जुन म्हणतो,
मी असं कशाला काही करेल, पण कितीही काही झालं तरी तू मला सोडून जाणार नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, अहो वेगळं होण्याच्या विचारानेच तुम्ही इतके अस्वस्थ झालात तर आपलं नातं किती घट्ट आहे याचा विचार करा. असं काहीही होणार नाही, पण तुम्ही शांत राहाल ना. तेव्हा अर्जुन पण हो म्हणतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं कल्पना काकू प्रियाला म्हणत असतात, तन्वी हे तुलाच भेटायला आली आहे. ती मुलगी म्हणते, प्रतिमा ताईंनीच सांगितलं मला की तुम्ही फॅशन डिझायनिंग केलं आहे. कुठल्या कॉलेजमधून कोर्स केला तुम्ही? तर प्रियाच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले सायलीच्या मनात विचार येतो की प्रिया एवढी का घाबरली असेल. तर अर्जुन चैतन्याला सांगत असतो, सायली असं बोलली. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी असं बोलली? मग जे काही घडलं आहे ना असंच्या असं सायली वहिनीला सांगायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे सांगितलं तर नातं तुटेल आमचं. प्रतिमा आत्या सायलीला विचारत असतात, सायली मी तुला जो फोटो पाठवला तो भेटला ना तुला? तर सायली थँक्स म्हणते आणि विचार करते, या वर्षाच्या यादीमध्ये तन्वी किल्लेदारचा रेकॉर्ड का नाही दिसत आहे. म्हणजे असं असेल का प्रियाने या कॉलेजला ॲडमिशन घेतलंच नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.